नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर अनेक महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यात अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे. पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जात आहे. प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेबाबत आता आणखी नवनवीन अपडेट आपणासमोर येत आहेत. या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या मात्र तरीही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक आहे त्यांचा या योजनेतून पत्ता कट केला जाणार आहे. लाभार्थी महिलांचे उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे. योजनेत पारदर्शकता राहावी यासाठी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता ई-केवायसी ही करावी लागणार आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जर आपण पाहिलं तर येथे आपणास ई-केवायसी करण्यासाठी तशा प्रकारचे ऑप्शन यामध्ये पाहायला मिळत नाही. परंतु मित्रांनो, आपण जर लाडकी बहीण ई-केवायसी असे गुगलवर जर सर्च केलं तर अशा प्रकारची एक वेबसाईट आपणासमोर ओपन होणार आहे. तर या वेबसाईटवर आपण पाहू शकतात की वेबसाईटचा जो काही इंटरफेस आहे हा सारखाच आहे. तर यामध्ये पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या इथे पाहू शकतात, मंजूर अर्जाची एकूण संख्या इथे पाहू शकता. तर येथे मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, अर्जदार लॉग इन आणि ई-केवायसी पडताळणी हे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर जी काही जुनी वेबसाईट आहे या जुन्या वेबसाईटवर आपण पाहू शकतात की येथे जे काही ते ऑप्शन आहे ई-केवायसी पडताळणी करण्यासाठी ते ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळत नाही. तर वेबसाईटचा जो काही इंटरफेस आहे हा दोन्हींचा जवळजवळ सारखाच आहे. तर आपण येथे पाहू शकता. तर मित्रांनो, ई-केवायसी करण्यासाठी मी येथे ई-केवायसी पडताळणी याच्यावर येथे क्लिक करतो. तर अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणासमोर येईल. तर येथे आपण पाहू शकतात की लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी सत्यापन, डिजिटल ओळखीद्वारे महिलांना सक्षम बनविणे. त्यानंतर येथे आधार कार्ड क्रमांक मी येथे टाकून घेतो. तर मी येथे त्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकतो, हा कॅप्चा येथे टाकतो आणि खाली येथे पाहू शकतात की आधार प्रमाणीकरणासाठी संमती. मी वरील नमूद केलेल्या आधार क्रमांकाची धारक लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी साठी महिला व बाल विकास विभागास स्पष्ट संमती देते. या योजनेसाठी माझी ओळख पडताळणी करण्यासाठी WCD विभागास माझे आधार तपशील जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता व बायोमेट्रिक माहिती, बोटांचे ठसे अथवा डोळ्यांची तपासणी UIDAI मार्फत वापरण्यास अधिकृत करते. ही माहिती केवळ ओळख पडताळणी आणि योजनेशी संबंधित संपर्कासाठी वापरली जाईल. तर अशा प्रकारे आपणास येथे ही माहिती येथे पाहायला मिळत आहे. त्यानंतर खाली येथे मला सहमती आहे आणि मला सहमती नाही. जर मला सहमती नाही याच्यावर जर क्लिक केलं तर OTP पाठवा हे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन यामधून हाईड होते. तर मला सहमती आहे तर मी येथे क्लिक करतो आणि OTP पाठवा याच्यावर क्लिक करतो. तर OTP पाठवल्याच्या नंतर अशा प्रकारचा एरर येथे दाखवला जात आहे की आधार नंबर नॉट रजिस्टर्ड. आपण जो काही आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे तो आधार कार्ड क्रमांक येथे दाखवला जात आहे. त्याचप्रमाणे मी येथे दुसऱ्या महिलेचा आधार कार्ड क्रमांक टाकून पाहतो आणि येथे OTP पाठवा याच्यावर येथे क्लिक करतो. OTP पाठवल्याच्या नंतर येथे पण तशाच प्रकारचा एरर दाखवला जात आहे की जसे की आधार नंबर नॉट रजिस्टर्ड. तर मित्रांनो, आधार नंबर टाकल्याच्या नंतर ई-केवायसी ची जी काही पुढील प्रोसेस आहे ही पुढील प्रोसेस सध्या तरी यामध्ये ओपन होत नाही. तर लवकरच ही जी काही ई-केवायसी आहे ही ई-केवायसी यामध्ये चालू होणार आहे. तर ई-केवायसी ची जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस ही वेबसाईट चालू झाल्याच्या नंतरच आपणास समजेल. तर यामध्ये ई-केवायसी ही बायोमेट्रिकद्वारे होणार आहे की आधारला जो काही आपला मोबाईल नंबर लिंक आहे त्याद्वारे ई-केवायसी ची पडताळणी होणार आहे. हे पोर्टल अपडेट झाल्याच्या नंतरच आपणास ते समजेल. तर मित्रांनो, ज्यावेळेस ही जी काही ई-केवायसी ची जी काही प्रोसेस आहे ही चालू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर
व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपणास ही ई-के-वाय-सी कशा पद्धतीने करायची त्याची माहिती ही आपणास भेटून जाईल. मित्रांनो, हे होतं एक लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपल्यासाठी महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.